बासुंदी तर बनवायची नव्हती, पण मस्त अशी बासुंदी तयार झाली. त्याचं कारण असं, गरम दूध व्हायला कमी स्पीडवर ठेवलं आणि ते बंद करायचं लक्षातच राहिलं नव्हतं. आणि इकडे बघा, उर्वा स्कूलमधून येत नाही तर त्याच्या मस्त्या चालू, माहिती नाही तो थकतो की नाही तर. आणि आज मला मस्त आवळ्याची कँडी बनवायची होती. त्यासाठी आवळे धुवून घेतले आणि लगेच गरम पाणी व्हायला बाजूला ठेवलं. आणि यालाच म्हणतात, कितीही सोयीसुविधा उपलब्ध असू द्या, त्याचा लाभ घ्यायचा नाही. तर बघा, उर्वास थंडीमध्येच अभ्यास करायला बसला आणि इकडे पाणी गरम होत नाही. तर मग मी सगळे आवळे त्यामध्ये वाफवण्यासाठी ठेवून दिले आणि हे बाकीचे आवळे बाजूलाच ठेवले. म्हटलं चला, पहिल्यांदाच आपण कँडी बनवून बघत आहोत, तर थोड्याच आवळ्याची बनवून बघूया जमेल की नाही तर. आणि इकडे या टेबलावरचा पसारा उचलायला घेतलेला. त्यामध्ये तर आमच्या सगळ्यांचाच पसारा असतो. कुठली वस्तू हातात भेटली की आम्ही त्या टेबलावरच आणून ठेवतो. तर इकडे मग लगेच त्या टेबलाला साफसूफ करून घेतलं. आणि इकडे बघा, आपले मस्त आवळे पण छान वाफले होते. मग लगेच सगळे एक एक करून आवळ्याच्या बिया काढून घेतल्या आणि त्यामध्ये मस्त अशी साखर टाकली. तर माहिती नाही आता कशी आपली कँडी बनते. तर चला, भेटूया उद्याच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय.